पनवेल तालुक्यातील सांगडे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत। या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन आणि MMRDAच्या निधीमधून ही विकास कामे मार्गी लागली आहेत। या कामांचा शुभारंभ रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाला। या विकास कामांच्या माध्यमातून सांगडे गावाचा चेहरा मोहरा बदलणार असून ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे। या सोहळ्यामध्ये लाखो रुपयांच्या विकास कामांचे नारळ फोडण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने शेडूंग ते सांगडे पाणी टाकीपर्यंतच्या 9 लाख रुपये खर्चाच्या पाईपलाईन कामाचे लोकार्पण करण्यात आले। त्याचबरोबर 9 लाख रुपयांच्या निधीतून सांगडे पाणी टाकी ते संपूर्ण गावात नवीन पाईपलाईन टाकणे, 50 लाख रुपयांच्या निधीतून संपूर्ण सांगडे गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, 25 लाख रुपयांच्या निधीतून नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम, 6 लाख रुपये खर्चून गणपती घाट येथे पत्रा शेड उभारणे आणि 10 लाख रुपयांच्या निधीतून गावात येणाऱ्या रस्त्याच्या मधला टप्पा पूर्ण करणे अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले। या विकास कामांच्या शुभारंभावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी उपसरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच पूजा पाटील, मच्छिंद्र पाटील, योगेश लहाने, सतीश पाटील, अखिल म्हात्रे, विनेश भागीत, कल्पेश गोझे, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अनंता मेडेकर, अरुण पवार, अविनाश पाटील, विनोद पंडित, मिलिंद शेळके, दिनेश पाटील, जयदास पाटील, भालचंद्र पाटील, सूर्यकांत पाटील, निलेश भोपी, आदिनाथ पाटील, निलेश पाटील, निकिता पाटील, बळीराम भोपी, दीपक म्हात्रे, अनिता भोपी, सुबोध पाटील, किसान म्हात्रे, चारुदत्त पाटील, एकनाथ पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सांगडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू झाल्याने सांगडे ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले आहेत। आता गावागावामध्ये येऊन सांगणार 5 एकरचा ग्राउंड देणार, आम्ही हे करणार, अरे देणारा तू नाही, हे देणारा शासन आहे। आणि त्या शासनाच्या याच्यातून जिथे जिथे आपल्याला शक्य तिथे त्या गोष्टी आपण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। फक्त भूलतापा किंवा कागदोपत्री विकास न दाखवता मूलभूत विकास करण्याचा ध्यास हा भारतीय जनता पार्टीचा आहे। आणि आमदार प्रशांत ठाकूरचा आहे, जो शब्द देतात तो प्रमाण असतो आणि तो शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार साहेब, अरुण शेठ भगत साहेब आणि आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते आणि तुमच्या सर्वांची साथ याच्या जोरावर तो आपण कार्यक्रम किंवा तो प्रोग्राम पूर्णत्वास नेत असतो। आपण कुठल्याही भूलतापा कुठल्याही खोटी आश्वासनं देत नाही, तर जो काम 100% होणार असेल तोच काम आपण सांगत असतो आणि आपण कृतीतून काम दाखवत असतो। कुठल्याही कागदोपत्र नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बक्षीस मिळावं म्हणून आपली अपेक्षा नसते, तर लोकांचा आशीर्वाद आणि लोकांची साथ मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीचा सर्वांचा विश्वास आहे। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने या सांगडे गावचा आज विकास होत आहे, निश्चित आहे समस्त माझ्या सांगडे गावातील महिला व भगिनींच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आपले नेते अरुण शेठ भगत साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा कृपाशीर्वाद या विभागावर सातत्याने राहिला ते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना लाख लाख धन्यवाद देऊया। कारण खऱ्या अर्थाने महिला भगिनींचा सर्वात मोठा प्रश्न असतो तो पाणी, तो पाण्याचा प्रश्न आज इथे सुटलाय।